नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत केमिकल रिएक्शन्स ऑफ फिनॉल. प्रथमतः केमिकल रिएक्शन्स ऑफ फिनॉल शिकायच्या अगोदर फिनॉल नेमका स्ट्रक्चर कसं दर्शवतो ते सांगतोय. हे कोण आहे तर बेन्झीन. कोण आहे हे? बेन्झीन. या बेन्झीनला जर आपण एक हायड्रोजन रिप्लेस केला, हा बेन्झीन आहे त्याचा जर एक हायड्रोजन रिप्लेस केला तर हायड्रोजन रिप्लेस करून त्याच्याऐवजी जर तुम्ही OH ग्रुप जोडला, कोणता ग्रुप जोडला? OH ग्रुप, तर त्याला म्हणतात फिनॉल. त्याला काय म्हणतात? फिनॉल. बेन्झीन रिंगला एक OH ग्रुप जोडला, कोण रिप्लेस करून? H रिप्लेस करून OH ग्रुप जोडला तर तो कोण होतो? फिनॉल होतो. आता फिनॉल तयार व्हायच्या अगोदर महत्वाचा मुद्दा काय तर बेन्झीन कसा असतो तर बेन्झीन हा, बघा लक्ष द्या, बेन्झीन हा पाय बॉन्ड रिच असतो. पाय बॉन्ड किंवा पाय इलेक्ट्रॉन रिच असतो. पाय इलेक्ट्रॉन रिच. बेन्झीन काय आहे? पाय इलेक्ट्रॉन रिच सेंटर. पाय इलेक्ट्रॉन रिच सेंटर म्हणजे त्याच्यामध्ये पाय बॉन्ड जे आहेत त्याच्यातले जे पाय इलेक्ट्रॉन आहेत त्याने तो कसा आहे? परिपूर्ण आहे, रिच आहे, समृद्ध आहे. ठीक आहे. मग बेन्झीन कसं आहे तर पाय इलेक्ट्रॉन रिच आहे. त्याचबरोबर आपण काय केलं तेव्हा फिनॉल तयार झाला तर H रिप्लेस केला. H रिप्लेस्ड बाय कोणाच्या साह्याने रिप्लेस केला तर OH च्या साह्याने. OH. H रिप्लेस्ड बाय OH. देन फॉर फिनॉल. देन फॉर फिनॉल. नंतर कोण तयार झालं तर फिनॉल तयार झाला. ठीक आहे. कोण तयार झाला? फिनॉल. आता फिनॉल तयार झाल्यानंतर याच्यातला जो ऑक्सिजन आहे ना तो त्याची लोन पेअर कुणाला देतो तर बेन्झीनला. का? कारण बेन्झीन हा इलेक्ट्रॉन विड्रॉवरचं काम करतो. बेन्झीन काय काम करतो? इलेक्ट्रॉन विड्रॉवरचं काम करतो आणि ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन देतो. त्यामुळं हा OH ग्रुप प्लस R इफेक्ट दाखवतो. कोणता? प्लस R इफेक्ट. शोज प्लस R इफेक्ट. फिनॉल शोज प्लस R इफेक्ट म्हणजे OH ग्रुप शोज प्लस R इफेक्ट. आता प्लस R इफेक्ट म्हणजे नेमकं काय तर पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. कसला? पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. आता हा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवत असल्यामुळे तो इतर पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो. कोण? हा OH ग्रुप. या बेन्झीन रिंगच्या काही पोझिशन्स आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करतो. मग कोण कोणत्या पोझिशनला तो ऍक्टिव्हेट करतो ते बघूया. ठीक आहे. मग हे बघण्यासाठी मी रेझोनन्सच्या साह्याने तुम्हाला ते कोणकोणत्या पोझिशनला ऍक्टिव्ह करतो ते दाखवून देतो. ठीक आहे. तत्पूर्वी इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ज्या पोझिशन ऍक्टिव्हेट होतात त्यांना म्हणायचं काय ते अगोदर सांगतो. OH च्या रिलेटेड किंवा रिस्पेक्टेड ही जी पहिली पोझिशन आहे त्या पोझिशनला ऑर्थो पोझिशन म्हणायचं. कोणती पोझिशन म्हणायचं? ऑर्थो. तर नंतर जे आहे तिला म्हणायचं मेटा. कुणाच्या रिलेटेड तर या OH च्या रिलेटेड मेटा पोझिशन. ही जी तर नंतर येणारी पोझिशन आहे तिला म्हणायचं प्यारा पोझिशन. कोणती पोझिशन? प्यारा. तर नंतर येणार आहे ती मेटा पोझिशन. म्हणजे तुमचे एक लक्षात येईल दोन मेटा आणि या ठिकाणची ऑर्थो म्हणजे दोन ऑर्थो. दोन मेटा आणि दोन ऑर्थो आणि एक पॅरा पोझिशन असते. आता हा OH ग्रुप कोणकोणत्या पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो ते आपण रेझोनन्स इफेक्टच्या साह्याने दाखवू. मग रेझोनन्स इफेक्टच्या साह्याने जेव्हा दाखवत असतो तेव्हा कोणकोणत्या पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज येतो ते पण बारकाईने पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे मी पुढे रेझोनन्स इफेक्ट तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतोय. OH च्या रिलेटेड जी प्रथम पहिली पोझिशन लागेल ती ऑर्थो, नंतर लागेल ती मेटा, नंतर असेल ती प्यारा, तर नंतर त्याच्या समकक्षामध्ये ऑर्थो आणि मेटा असतात. हे लक्षात ठेवा. यानुसार तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. बघा लक्ष द्या. फिनॉल घेतोय. फिनॉल काय करतोय तर ऑक्सिजन कडचे इलेक्ट्रॉन बेन्झीन रिंगला डोनेट करतोय. कुणाला डोनेट करतोय? बेन्झीन रिंगला. OH. ठीक आहे. हा फिनॉल. आता हा काय करतोय इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. ऑक्सिजन त्याच्याकडे इलेक्ट्रॉन डोनेट करतोय बेन्झीन रिंगला. आता डोनेट केल्यामुळं या कार्बनला 5 बॉन्ड होत आहेत. मोजून दाखवतो. हा एक, हे 2, 3, 4 आणि आता नवीन येणार आहे 5. आता कार्बन कुठलाही 5 बॉन्ड कधीही दाखवत नाही. ठीक आहे. मग नेमकं होतं काय तर त्यावेळेस शिफ्टिंग होतं इलेक्ट्रॉनचं. जो डबल बॉन्ड आहे त्याचं रूपांतर कार्बन वरती येऊन निगेटिव्ह चार्ज होतं. कशामध्ये होतं? निगेटिव्ह चार्ज मध्ये. मग त्याच्यामुळे आपल्याला एक रेझोनन्स स्ट्रक्चर भेटतं पुढचं. ते रेझोनन्स स्ट्रक्चर कसं आहे ते बारकाईने पहा. तर या ठिकाणी डबल बॉन्ड दिला ऑक्सिजनमुळे आणि ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळं
त्याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. त्याचबरोबर इथला डबल बॉन्ड शिफ्ट होऊन त्याचं रूपांतर होतं निगेटिव्ह चार्ज मध्ये आणि बाकीचे बॉन्ड होते तसेच. ठीक आहे. आता पुढच्या पोझिशनला काय होतं, पुन्हा हा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज शिफ्ट होतो आणि या बॉन्डचं रूपांतर पुन्हा निगेटिव्ह चार्ज मध्ये होतं पुढच्या कार्बनमध्ये. त्याच्यामुळे आणखी एक स्ट्रक्चर पुढे भेटतं आपल्याला. अशी स्ट्रक्चर भेटत राहत आहेत. बघा किती स्ट्रक्चर भेटतील तुमच्या लगेच लक्षात येईल. ठीक आहे. या ठिकाणी ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आहेच, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता इथला निगेटिव्ह चार्ज रूपांतर झालं डबल बॉन्ड मध्ये आणि जो डबल बॉन्ड होता त्याचं रूपांतर झालं निगेटिव्ह चार्ज मध्ये. तर नंतर इथला बॉन्ड होता कसा, पुन्हा हा शिफ्ट होईल आणि त्या डबल बॉन्डचं रूपांतर पुन्हा निगेटिव्ह चार्ज मध्ये होईल. त्याच्यामुळे पुढचं रेझोनन्स स्ट्रक्चर भेटेल आपल्याला. पुढचं रेझोनन्स स्ट्रक्चर असं भेटेल. ठीक आहे. बघा निगेटिव्ह चार्जचं रूपांतर झालं डबल बॉन्ड मध्ये, इथं डबल बॉन्डचं रूपांतर झालं निगेटिव्ह चार्ज मध्ये. इथला डबल बॉन्ड तसाच ऑक्सिजन जोडलेला आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. त्याचबरोबर हा डबल बॉन्ड जसाच तसा. तर याच्या पुढच्या पोझिशनला नेमकं काय होतं, तर पुढच्या पोझिशनला आपल्याला पहिलं जे स्ट्रक्चर होतं ते पुन्हा रिपीट झाल्यासारखं दिसतं. बघा आता नेमकं काय झालं. पहिलं स्ट्रक्चर होतं तसंच पुन्हा दिसतंय का बघा. हा, पण पहिल्या स्ट्रक्चर सारखं नसतं. नेमकं काय बदल झाले ते बारकाईने बघा, म्हणजे तुम्हाला रेझोनन्स इफेक्ट समजून येईल. तर पहिल्या स्ट्रक्चर मध्ये मी नंबरिंग देतो. नंबरिंग जर दिलं तर 1 2 3 4 5 आणि 6. बघा 1 2 मध्ये डबल बॉन्ड आहे, 3 4 मध्ये आणि 5 6 मध्ये. इथं तसं नाही झालं, इथं बदल झालाय. 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 2 मध्ये डबल बॉन्ड होता तो कन्वर्ट झाला आणि 2 3 मध्ये झाला. 3 4 मध्ये होता तो 4 5 मध्ये झाला आणि 5 6 मधला 6 1 मध्ये गेला. म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चर कुणाला म्हणायचं, तर त्याचं स्ट्रक्चर मधले सगळे ऍटम्स ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी असतात, फक्त त्याच्यातल्या इलेक्ट्रॉनची पोझिशन चेंज झालेली असते, त्याला म्हणतात रेझोनन्स. ठीक आहे. मग आता पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे नेमकं काय, तर मला विद्यार्थी मित्रांनो सांगायचं, जो सबस्टिट्यूएंट आहे, जो ग्रुप जोडलाय, त्या ग्रुपने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्यावरती कोणता चार्ज आला, तर पॉझिटिव्ह चार्ज आला. म्हणून त्या इफेक्टला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणायचं. कोणावरती जोडलेल्या ग्रुपवर कसला चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज, म्हणून त्याला कसला इफेक्ट म्हणायचं, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. आता पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवताना बारकाईने पाहूया आपण कोणकोणत्या पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज आला. आता पहिलं स्ट्रक्चर, इथं कोणत्या पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आला ओएचच्या, तर ऑर्थो पोझिशनला. कोणत्या, ऑर्थो. त्यानंतर दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये कोणत्या पोझिशनला आलाय, तर पॅरा पोझिशनला. मेटा पोझिशनला आलेला नाही. आणि तिसऱ्या स्ट्रक्चर मध्ये कुठं आला पुन्हा, तर पुन्हा ऑर्थो पोझिशनला. याचा अर्थ निगेटिव्ह चार्ज ज्या ठिकाणी आलाय त्या ठिकाणी कोणता तरी ग्रुप जोडायला संधी असेल. आता हा चार्ज कोणता आहे, तर निगेटिव्ह. मग निगेटिव्ह कडे निगेटिव्ह अट्रॅक्ट होतं का पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतं, तर पॉझिटिव्ह. म्हणजे बेन्झिन वरती तुम्ही आता कोणता ग्रुप जोडू शकता, ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा तो पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणजे पॉझिटिव्हली असेल असा, त्याला आपण इलेक्ट्रोफाईल म्हणतो. काय म्हणतो, इलेक्ट्रोफाईल. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोफाईलला मी तुम्हाला ई पॉझिटिव्ह दाखवतो. मग मला सांगा तुम्ही कुठे कुठे जोडू शकता, तर या ठिकाणी जोडू शकता. लक्ष द्या, या ठिकाणी पुढे शिफ्टिंग न दाखवता इथे ई पॉझिटिव्ह जोडू शकताय. ठीक आहे. पुन्हा इथं पण जोडू शकताय, बरोबर. पुन्हा या ठिकाणी पण जोडू शकताय. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की बेन्झीन रिंग जेव्हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन दाखवते किंवा फिनॉल, सॉरी आता बेन्झीन रिंगच्या ऐवजी फिनॉल म्हणतो. when phenol shows electrophilic substitution, that time mono substitution as well as ट्राय सबस्टिट्यूशन पॉसिबल. म्हणजे जेव्हा फिनॉल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन दाखवतो तेव्हा एक तर तो ऑर्थो प्रोडक्ट देईल किंवा पॅरा प्रोडक्ट देईल किंवा ऑर्थो पॅरा ऑर्थो असे प्रोडक्ट देईल, कारण त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आलेले. ठीक आहे, लक्षात येत आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, फिनॉल दोन प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया दाखवू शकतो. एक इलेक्ट्रोफाईल तो जोडू शकताय. इलेक्ट्रोफाईल जोडताना एक तर त्या ठिकाणचा एच रिप्लेस करा किंवा बेन्झीन रिंग मधले बॉन्ड ब्रेक करा. आता बेन्झीन रिंग मधले बॉन्ड ब्रेक जर केले तर त्याची अरोमॅटिसिटी ब्रेक होते. अरोमॅटिसिटी काय होते, ब्रेक होते, म्हणून तो ऍडिशन रिएक्शन दाखवत नाही. लक्षात येत आहे का?
ऍडिशन रिॲक्शन दाखवत नाही, त्यासाठी स्पेशल कंडिशनची गरज असते. म्हणजे फिनॉल काय शो करू शकतोय, तर फिनॉल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवू शकतो. कोणती रिॲक्शन दाखवू शकतो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवू शकतो. लक्षात घ्या, कोणती रिॲक्शन दाखवू शकतो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन दाखवणार नाही. इथपर्यंत समजलं तुम्हाला. फिनॉल कोणती रिॲक्शन दाखवेल आता, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन म्हणजे एखादा ग्रुप रिप्लेस करायचा, त्याच्याऐवजी दुसरा ग्रुप जोडायचा. ठीक आहे. मग बेन्झीन रिंगला प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन असतो, तो हायड्रोजन रिप्लेस करून त्या ठिकाणी इलेक्ट्रोफाइल जोडा. ठीक आहे. आता अशा कंडिशन मध्ये मी तुम्हाला एक रिॲक्शन सोडून दाखवतो, एक जनरल रिॲक्शन घेतोय. समजा फिनॉल घेतला आपण आणि त्या फिनॉलवरती आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करतोय. काय करतोय, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. म्हणून मी काय लिहितोय, फक्त ई पॉझिटिव्ह लिहितोय, मानावरती ई पॉझिटिव्ह. दोन प्रोडक्ट देईल. कोणकोणते देईल, तर एक ऑर्थो पोझिशनला ई जोडलेला भेटेल तुम्हाला. फिनॉलच्या म्हणजे OH ग्रुपच्या ऑर्थो पोझिशनला कोण जोडलेला भेटेल, ई. आणि दुसरा एक प्रोडक्ट देईल, तो म्हणजे पॅरा पोझिशनला ई जोडलेला दिसेल. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा कंडिशन मध्ये त्याला म्हणून सबस्टिट्यूशन, अशा कंडिशन मध्ये मेजर आणि मायनर प्रोडक्ट येतात. मग मेजर कोणता आणि मायनर कोणता ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, अशा कंडिशन मध्ये 99% मी म्हणेन मेजर प्रोडक्ट म्हणजे 80-20 प्रोडक्ट येतात, 80% 20%. तर त्याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट हा पॅरा पोझिशनला देणारा प्रोडक्ट मेजर प्रोडक्ट असतो. कसला असतो, मेजर. आणि हा असतो मायनर. कोणता, ऑर्थो पोझिशनचा मायनर. आता ऑर्थो पोझिशनचा मायनर कसा आणि पॅरा पोझिशनचाच मेजर का, हे जर बघायचं असेल तर या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्सचा फॅक्ट आहे. पहिला फॅक्टर कोणता आहे, स्टेरिक हिंड्रन्स. स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे गर्दी. शेजारच्या कार्बनवरती जर दोन ग्रुप असतील तर त्याच्यामध्ये गर्दी होते, त्यामुळं हा कंपाऊंड मायनर येतो. इथं गर्दीचा प्रश्नच येत नाही पॅरा पोझिशन मध्ये, त्यामुळे तो मेजर असतो. हा एक इफेक्ट, हा एक पॉईंट. कोणता, स्टेरिक पॉईंट. स्टेरिक हिंड्रन्स, स्टेरिक हिंड्रन्स हा एक पॉईंट, मेजर आणि मायनर येण्यास स्टेरिक हिंड्रन्स. आता दुसरा पॉईंट काय, की सर्व प्रत्येक वेळेस मेजर हा पॅराच असतो का, पॅरा पोझिशनला येणारा प्रोडक्ट हाच मेजर असतो का, तर नाही. तो दुसरा पॉईंट हायड्रोजन बॉन्डिंग वरती डिपेंड असतो. कशावरती, हायड्रोजन बॉन्डिंग वरती. जर याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जर घडलं ऑर्थो पोझिशनला, तर त्यावेळेस ऑर्थो पोझिशनचा कंपाऊंड हा मेजर असतो. इथं हायड्रोजन बॉन्डिंग घडत नाही, त्यावेळेस तो मायनर राहतो. पण जास्तीत जास्त प्रमाणात मेजर कोण भेटतं, तर पॅरा प्रोडक्ट इज मेजर. इथपर्यंत समजलं तुम्हाला. बेन्झीन कोणाला म्हणायचं, त्याच्याकडे काय असतं, तर पाय इलेक्ट्रॉन असतात. दुसरं पाय इलेक्ट्रॉन असताना त्याच्यातला जर एक H रिप्लेस केला तर कोण जोडला, OH ग्रुप जोडला. OH ग्रुप जोडला की तो काय दाखवतो, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतो. त्यामुळे तो कोणकोणत्या पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो, तर ऑर्थो पॅरा पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो. कोण, OH ग्रुप. लक्षात राहील. म्हणून OH ग्रुपला ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असं सुद्धा म्हणतात. OH ग्रुपला कसला ग्रुप म्हणतात, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप किंवा ऑर्थो पॅरा ऍक्टिव्हेटिंग ग्रुप सुद्धा म्हणतात. कुणाला, OH. म्हणजे आपण 11th क्लासमध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता याच्यावरून काही रासायनिक अभिक्रिया शिकूया. आता रासायनिक अभिक्रियेमध्ये महत्वाचं काय होणार आहे ते सांगतो. फिनॉल आहे म्हणजे कोणते रिॲक्शन दाखवेल, एक तो ऑर्थो पोझिशनला प्रोडक्ट जोडेल किंवा पॅरा पोझिशन. याच्या व्यतिरिक्त दुसरी रिॲक्शन तिथं तुम्हाला भेटणार नाही. मग स्पेशल कंडिशन असतील तर ट्राय सबस्टिट्यूशन भेटतो. ठीक आहे. मग आता मला याचा स्क्रीनशॉट करून घ्या, म्हणजे मला पुढची रासायनिक अभिक्रिया शिकवता येईल, ती म्हणजे नायट्रेशन ऑफ फिनॉल. ती कोणती रिॲक्शन आहे, नायट्रेशन ऑफ फिनॉल. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारली जाते. त्याचबरोबर JEE साठी, CET साठी, नीट साठी सुद्धा त्याचा विचार केला जातो. ठीक आहे, तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एकदा तुम्हाला हे थिंक कळाले असेल तर रासायनिक अभिक्रिया खूप सोपी आहे. घ्या स्क्रीनशॉट करून. विद्यार्थी मित्रांनो, आपण नायट्रेशन ऑफ फिनॉल शिकतोय. काय शिकतोय, नायट्रेशन ऑफ फिनॉल. तर नायट्रेशन शिकत असताना, नायट्रेशन ऑफ फिनॉल शिकत असताना जेव्हा फिनॉल वरती बघा, फिनॉल वरती तुम्ही डायल्यूट कंडिशन घेतोय. फिनॉल वरती जेव्हा तुम्ही डायल्यूट HNO3 टाकता, काय टाकता, डायल्यूट HNO3 टाकता. डायल्यूट लिहितोय, डायल्यूटेड HNO3. जेव्हा तुम्ही HNO3 टाकता, डायल्यूट HNO3 टाकता,
तेव्हा नायट्रेशन रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रोफाईल महत्वाचा असतो. आता इलेक्ट्रोफाईल कोण होतो, तर इलेक्ट्रोफाईल असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल आहे NO2 आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, त्याला म्हणतात नायट्रोनियम आयन. काय म्हणतात? नायट्रोनियम आयन. नायट्रोनियम आयन लक्षात राहू. कोणता? नायट्रोनियम आयन. कोण? NO2 प्लस, त्याला काय म्हणतात? नायट्रोनियम आयन. जेव्हा HNO3 टाकलं डायल्यूट HNO3 इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 तेव्हा त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रोफाईल मिळतो NO2. आणि जेव्हा NO2 इलेक्ट्रोफाईल भेटतो तेव्हा तुम्हाला पाठीमागे आपण मेकॅनिझम मध्ये किंवा रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये बघितलं की कोणकोणत्या पोझिशन वरती निगेटिव्ह चार्ज येतो. हा कसला इलेक्ट्रोफाईल तुम्हाला भेटला? पॉझिटिव्ह आहे, बरोबर. इलेक्ट्रोफाईल म्हणजे पॉझिटिव्ह असणार, इलेक्ट्रोफिल. आता NO2 भेटला, मग नेमका कोणकोणत्या पोझिशनला NO2 जोडला जाईल? तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशन. ठीक आहे, मग तुमच्यासमोर प्रोडक्ट लिहितोय. OH ग्रुप घेतला फिनॉल, त्याची ऑर्थो पोझिशन कोणती? ही आहे, ही पण आहे. तुम्ही कुठल्या एका साईडला जोडू शकता. ठीक आहे, इथं NO2 किंवा दुसरा एक भेटू शकतो प्रोडक्ट, कोणता? तर पॅरा पोझिशनचा. ठीक आहे, मग पॅरा पोझिशनला म्हणल्यावर कुठं जोडला जाईल? तर OH च्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला. OH च्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला म्हणजे इथं आहे. आता हा काय झाला? तर ऑर्थो नायट्रोफिनॉल म्हणतात. काय म्हणतात? ऑर्थो नायट्रोफिनॉल. ऑर्थो नायट्रोफिनॉल. आता ऑर्थो साठी O हा सिंबल वापरला जातो, ऑर्थो नायट्रोफिनॉल. आणि हा आहे प्यारा नायट्रोफिनॉल. प्यारा नायट्रोफिनॉल. आता याच्यात मेजर कोण रे विद्यार्थी मित्रांनो? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हा कोण झाला? मेजर प्रोडक्ट झाला आणि हा मायनर प्रोडक्ट. ठीक आहे, कोणती कंडिशन घेतली आपण विद्यार्थी मित्रांनो? तर डायल्यूट घेतली. आता तुम्ही म्हणाल सर NO2 कसा तयार होतो? तुम्ही टाकता HNO3 आणि H2 सोबत, पण NO2 कसा तयार होतो हे आम्हाला आता काही समजलंच नाही. ठीक आहे, तर NO2 कसा तयार होतो ते इथं मी तुम्हाला दाखवतोय. बारकाईने लक्ष द्या. ही झाली तुमची रासायनिक क्रिया. आता NO2 कसा तयार होतो? चला तर विद्यार्थी मित्रांनो, H2SO4 मी तुम्हाला कळावं म्हणून असं लिहितोय HOSO3H आहे काय बघा. H किती? 2, S1, H2S, ऑक्सिजन किती आहेत? 4, म्हणून H2SO4. त्याचबरोबर HNO3 तुम्हाला कळावं म्हणून मी असं लिहितोय HNO3 HONO2 HONO2 बघा, H N1 आणि ऑक्सिजन 3 HNO3. आता या ठिकाणी होतं काय? तर हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन याच्यातल्या हायड्रोजन वरती अटॅक करतो, म्हणजेच हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन खेचून घेतो स्वतःकडे. त्यावेळेस हा ऑक्सिजन या हायड्रोजनला खेचून घेतो. बारकाईने बघा, इथले इलेक्ट्रॉन या ऑक्सिजन खेचून घेतला. का खेचून घेतले? त्याचं कारण हा ऍसिडिक हायड्रोजन. ऍसिडिक म्हणजे इझिली डोनेट केला जातो. ऍसिड प्रोटॉन डोनेट करतो, म्हणून H डोनेट केला जातो. ते हा ऑक्सिजन घेतो आणि तयार काय होते बघा, इथं लिहितो समोर तुमच्या. याने घेतल्यामुळे काय तयार झालं? HO बरोबर. याने एक हायड्रोजन घेतलाय, तो जोडला आणि पुढं NO2. आता याच्याशी आपल्याला मतलब नाही, हे आपल्याला पॉइंट देतात. ठीक आहे, तर काय तयार झालंय? HONO2. ऑक्सिजनचे 3 बॉन्ड तयार झाल्यामुळे याच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा कोण झाला? तो वॉटर मॉलिक्यूल तयार झाला. वॉटर मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनवरती जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतो तेव्हा तो पॉझिटिव्ह चार्ज स्वतःवरती ठेवू शकत नाही. तो फास्ट मध्ये कुठला तरी बॉन्ड ब्रेक करायचा प्रयत्न करतो. आता इथं कोणता बॉन्ड ब्रेक होईल? तुम्ही म्हणा सर Hचा करा, कारण ऍसिडिक प्रोटॉन जाईल निघून. पण जर तसाच परत प्रोटॉन मागायला दिला तर पुन्हा हीच कंडिशन भेटेल, तुम्हाला NO2 भेटणार नाही. म्हणजे या ठिकाणी तो बॉन्ड ब्रेक न होता हा बॉन्ड ब्रेक होत असेल किंवा होतो, असे म्हणण्यापेक्षा होतो. आणि H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होताना इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं NO2 वरती येतं पॉझिटिव्ह चार्ज आणि त्यालाच म्हणतात नायट्रोनियम आयन. म्हणजे H2 आणि NO2 भेटतं. हा नायट्रोनियम आयन तयार केला, तो इथे तुम्हाला भेटून जातो. ठीक आहे, NO2 कसं तयार झालं समजलं. अशा प्रकारे ही रासायनिक अभिक्रिया भेटली. ही कोणत्या कंडिशनला घेतली विद्यार्थी? आपण डायल्यूटच्या कंडिशनला. मग डायल्यूट म्हणजे काय आणि कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय? तर डायल्यूट म्हणजे ज्याच्यामध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त असतं, सोल्यूटचं प्रमाण कमी असतं, अशा सोल्युशनला डायल्यूट सोल्युशन म्हणायचं. पुन्हा एकदा, डायल्यूट सोल्युशन म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये, ज्या सोल्युशनमध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त असतं म्हणजे सोल्यूटचं प्रमाण कमी असतं. ठीक आहे, ज्या सोल्युशनमध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त असतं, सोल्यूटचं प्रमाण कमी असतं, अशा सोल्युशनला डायल्यूट सोल्युशन म्हणायचं. मग कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन पण येतं. कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कुणाला म्हणायचं?
ज्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण कमी आणि सोल्यूटचं प्रमाण जास्त, सॉल्व्हंटचं प्रमाण कमी सोल्यूटचं प्रमाण जास्त, अशा सोल्युशनला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजावं म्हणून पहिल्यांदा डायल्यूटचं सांगतो. डायल्यूट मध्ये समजा तुम्ही साखर घ्या, 1 किलो साखर घेतली आणि 1 ग्लास पाणी घेतला. कुणाचं प्रमाण जास्त रे? साखरेचं प्रमाण. म्हणजे सोल्यूटचं प्रमाण जास्त, सॉल्व्हंटचं प्रमाण कमी. पाणी म्हणजे सॉल्व्हंटचं प्रमाण कमी. म्हणजे हे सोल्युशन कसलं झालं? कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. कसलं? कॉन्सन्ट्रेटेड. मग डायल्यूटला काय करावं लागेल? डायल्यूटला 1 ग्रॅम साखर घ्या, 1 ग्रॅम आणि 1 लिटर पाणी घ्या. हे झालं डायल्यूट. सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त आहे, पाण्याचं प्रमाण जास्त, साखरेचं प्रमाण कमी. कॉन्सन्ट्रेटेड कळालं? पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे 1 किलो साखर आणि 1 ग्लास पाणी, पाण्याचं प्रमाण कमी. हे झालं कॉन्सन्ट्रेटेड. डायल्यूट मध्ये साखर 1 ग्रॅम आणि पाणी 1 लिटर. अशी उदाहरण म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून, असं काही उदाहरण त्याच्यात मॅच होत असं नाही, ते तुम्हाला कळावं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? याचा स्क्रीनशॉट करून घ्या. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड कंडिशनला तिथं जी डायल्यूट एचएनओ3 घेतलं त्याच्याऐवजी कॉन्सन्ट्रेटेड कंडिशन घेऊ, नेमकं काय होईल ते बघूया. ठीक, याचा स्क्रीनशॉट करून घ्या. आणखी एक महत्त्वाचं विद्यार्थी, याच्यामध्ये मेजर आणि मायनर सेपरेट कसं करायचं? तर याला एक प्रोसेस आहे बघा, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. कोणती? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड आहे. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय? तर यांच्या बॉइलिंग पॉईंट मध्ये खूप मोठी तफावत असते, साधारण 30 डिग्री पेक्षा जास्त असते. तर अशा वेळेस काय होतं? ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल जेव्हा एका टेस्ट ट्यूब मध्ये भेटतील तेव्हा ते काय करा, एका बिकर मध्ये घ्या, एका क्लोज्ड बिकर मध्ये घ्या. त्याच्या साह्याने बघा, आता माझी डायग्राम एवढी काही खास नाही पण तुम्हाला कळावं म्हणून अशा याच्यामध्ये घ्या आणि याच्यात हीट द्या. जेव्हा तुम्ही हीट द्या, हीट दिल्यानंतर याच्यातला जो बॉइलिंग पॉईंट कमी असणारा जो कंपाऊंड आहे तो पहिल्यांदा इव्हॅपोरेट होईल आणि या बिकर मध्ये कलेक्ट होईल. ठीक आहे, या बिकर मध्ये कलेक्ट होईल. मग याच्यामध्ये कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आणि कोणाचा कमी? तर ऑर्थो नायट्रोफिनॉल म्हणण्यापेक्षा ऑर्थो प्रोडक्ट असं म्हणतो डायरेक्ट. ऑर्थो प्रोडक्टचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो कोणापेक्षा? तर ऑर्थो प्रोडक्टचा बॉइलिंग पॉईंट हा कमी असतो पॅरापेक्षा. कारण ऑर्थो मध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असतं, पण याच्यामध्ये पॅरामध्ये इंटरमॉलिक्युलर, आणि इंटरमॉलिक्युलरचा हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी खूप एनर्जी द्यावी लागते, म्हणजे हीट एनर्जी द्यावी लागते. म्हणून पॅराचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो ऑर्थोपेक्षा. म्हणजे प्रथम तुम्हाला इकडच्या बिकरमध्ये ऑर्थो कंपाऊंड मिळेल आणि जागेवरती पॅरा तसाच शिल्लक राहिलेला दिसेल. ठीक आहे, ऑर्थो कमी बॉइलिंग पॉईंट असल्यामुळे लगेच इव्हॅपोरेट होईल आणि दुसऱ्या बिकरमध्ये कनेक्ट केला जाईल. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा, ऑर्थो प्रोडक्ट्स बॉइलिंग पॉईंट इज लेस दॅन पॅरा प्रोडक्ट्स. ठीक आहे, एवढे लक्षात राहू द्या. आणि पुढचं याच्या पुढे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतल्यानंतर नेमकं रासायनिक अभिक्रियेमध्ये काय बदल होतो ते बघूया. कॉन्सन्ट्रेटेड कंडिशन घेतोय. फिनॉलवरती आपण कॉन्सन्ट्रेटेड HNO3 टाकूया. फिनॉलवरती कॉन्सन्ट्रेटेड HNO3 टाकू. कोणतं HNO3? कॉन्सन्ट्रेटेड. आणि कॉन्सन्ट्रेटेड HNO3 टाकल्यानंतर याच्यापासून सुद्धा NO2 हाच इलेक्ट्रोफाइल भेटतो आणि त्याच्याबरोबर H2SO4 पण टाका. प्रोडक्ट जो भेटतो तो प्रोडक्ट असा भेटतो. आता यावेळेस नेमकं होतं काय? तर त्याच्या सगळ्या पोझिशन ऍक्टिव्हेट होतात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला NO2 ग्रुप जोडलेला दिसतो. ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थो. आता विद्यार्थी मित्रांनो, मेटाला का जोडला नाही? कारण मेटावरती निगेटिव्ह चार्ज येत नाही म्हणून त्याला आपण जोडलेलं. आता ह्या प्रोडक्टचं वैशिष्ट्य, या प्रोडक्टला म्हणतात पिक्रिक ऍसिड. काय म्हणतात? पिक्रिक ऍसिड. ठीक आहे, आता हे पिक्रिक ऍसिडचं आययुपीएसी नेम जर लिहायचं म्हटलं तर बघा इथे याला 1 नंबर द्यावा लागेल, 2, 3, 4, 5 आणि 6. 2 नंबरला, 4 नंबरला आणि 6 नंबरला नायट्रो ग्रुप आहे म्हणून 2, 4, 6 3 वेळा नायट्रो ग्रुप आहे म्हणून ट्राय नायट्रो. आणि मेन तुमचा फॅमिलियर मेंबर म्हणजे जो पॅरेंटल मेंबर आहे तो आहे फिनॉल म्हणून नाव झालं 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. त्यालाच आपण पिक्रिक ऍसिड सुद्धा म्हणतो. तर लक्षात ठेवा, हे झालं कॉन्सन्ट्रेटेड HNO3चं. आता मला सांगा,
याची समरी सांगतोय, सगळं ओव्हरऑल आपण जे शिकलो त्याची समरी बघूया. समरी बघा, डायल्यूट HNO3 घेतलं तर काय होतं रे? डायल्यूट HNO3 कंडिशन जर डायल्यूट HNO3 घेतली तर काय देतं रे? तर ऑर्थो किंवा पॅरा डायरेक्टिव्ह ग्रुप भेटतात. ऑर्थो किंवा पॅरा प्रोडक्ट भेटतात. कोणते? ऑर्थो किंवा पॅरा प्रोडक्ट. लक्षात राहते का बघा? ऑर्थो पोझिशनला NO2 ग्रुप जोडलेला किंवा पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप जोडलेला ते प्रोडक्ट भेटतात. आणि जर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 घेतलं तर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 घेतलं तर आपल्याला ट्राय सबस्टिट्यूटेड म्हणजे ऑर्थो पॅरा ऑर्थो असा प्रोडक्ट भेटतो. ऑर्थो पॅरा ऑर्थो म्हणजे ट्राय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट भेटतो. ट्राय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट भेटतो. आता विद्यार्थी मित्रांनो ही रासायनिक बॅलन्स दिसत नाही म्हणून इथं काय करा, किती नायट्रो ग्रुप घेतले? 3. म्हणून थ्राइस HNO3 घ्या, थ्राइस नायट्रो ग्रुप घेतले, झालं बॅलन्स बघा. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी नायट्रोजन ग्रुप जोडलाय, नायट्रो ग्रुप जोडलाय, त्या ठिकाणचा एक H रिप्लेस झाला असेल म्हणून H. किती H? तर थ्राइस. आणि त्याचबरोबर यातला बाहेर पडलेला प्रोडक्ट, बाहेर काय पडतं तर ऑक्सिजन आणि एक H पडतो म्हणून थ्राइस H2O. टोटल 3 वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतात. अशा प्रकारे हे डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड HNO3 च्या आपण नायट्रेशन ऑफ फिनॉल शिकलो, त्याचबरोबर त्याचा रेझोनन्स इफेक्ट शिकलो. आता विद्यार्थी मित्रांनो मी सगळं देण्याचा प्रयत्न करतोय, परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही कितपत व्हिडिओ व्यवस्थित बघताय? माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुम्हाला नक्की समजेल. ठीक आहे. यानंतर आपण शिकणार आहोत कोलबे रिॲक्शन आणि तदनंतर शिकणार आहोत रिमर टिमन रिॲक्शन. कधी? याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्हिडिओ परिपूर्णरित्या बघत राहा. धन्यवाद.